मी भाजपमध्ये 40-45 वर्ष काम केलेलं आहे. तो भाजप आणि या भाजपमध्ये फार मोठं अंतर आहे. आता मेरिट बदललेलं आहे भाजप. यामध्ये बलात्कार करणारे, तो पाईप चोरी करणारे, मर्डर करणारे, अशा स्वरूपाचे ज्यांनी जास्तीत जास्त गुन्हे केले आहेत त्यांना तिकीट देण्याची प्रथा आता भारतीय जनता पार्टी सुरू झालेली दिसते आहे. डाकू पॉकेटमाराचं नाव घेतो असं झालेलं आहे मला वाटतं. म्हणजे स्वतः का आता आपण म्हणजे कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये आपण सोडलेलं आहे, सगळ्या क्षेत्रामध्ये आपण काय धंदे करतो आहोत, जमीन घोटाळ्यामध्ये असेल, सगळ्या ठिकाणी तुमच्या इन्क्वायऱ्या सुरू आहेत, सगळ्या ठिकाणी रोज कोर्टामध्ये जातात. आता शेवटची घटका तुमची आलेली आहे. किती 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 घोटाळे तुम्ही करता. म्हणजे ते गुंड बरे, पण हे सगळे माफिया जे आहे त्यांच्यासारखे रेती माफिया, मुरुम माफिया, 136 कोटी रुपयाचा दंड तुम्हाला झाला. अजून काय पाहिजे तुम्हाला? त्या प्रकरणातला आरोपी आहे त्याला भाजपने स्वीकृत नगरसेवक म्हणून घेतलेला आहे. भाजप पूर्वीसारखा भाजप राहिलेला नाही. मी भाजपमध्ये 40-45 वर्ष काम केलेलं आहे. तो भाजप आणि या भाजपमध्ये फार मोठं अंतर आहे. त्या ठिकाणी छोटा मोठा गुन्हा केला तरी त्याला म्हणायचे काय भाजपमधून याला बाहेर काढा, याला तिकीट देऊ नका. परंतु आता बलात्कार केलेल्या कार्यकर्त्याला सुद्धा त्या ठिकाणी स्वीकृत सदस्य म्हणून घेतलं जातं. ही भाजपची बदलती संस्कृती आहे. नाथाभाऊवर गुन्हा दाखल झाला अँटी करप्शनच्या माध्यमातून, याच्या संदर्भामध्ये पदाचा दुरुपयोग केला म्हणून. एक त्या संदर्भामध्ये काय आहे ते माहिती नाही. नुसता पदाचा दुरुपयोग केला किंवा काही केलं, चोरी नाही, उचक्का नाही, काही बदमाशी नाही, काही नाही, तरी नाथाभाऊला तिकीट नाकारलं. ती स्थिती आणि आताच्या स्थितीमध्ये फार अंतर आहे. आता मेरिट बदललेलं आहे भाजपचं. यामध्ये बलात्कार करणारे, तो पाईप चोरी करणारे, मर्डर करणारे, अशा स्वरूपाचे ज्यांनी जास्तीत जास्त गुन्हे केले आहेत त्यांना तिकीट देण्याची प्रथा आता भारतीय जनता पार्टी सुरू झालेली दिसते आहे. भाजप हा गुंडांचा पक्ष असल्याची टीका एकनाथ खडसे करताय. कोण? एकनाथ खडसे. जा म्हणजे डाकू पॉकेटमाराचं नाव घेतो असं झालेलं आहे मला वाटतं. म्हणजे स्वतः का आता आपण म्हणजे कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये आपण सोडलेलं आहे, सगळ्या क्षेत्रामध्ये आपण काय धंदे करतो आहोत. मग रेतीमध्ये असेल तर कुठं मुरुममध्ये रॉयल्टीमध्ये असेल, मामा बरोबर आहे की नाही? हां, कुठे सोडलं तुम्ही? जमीन घोटाळ्यामध्ये असेल, सगळ्या ठिकाणी तुमच्या इन्क्वायऱ्या सुरू आहेत, सगळ्या ठिकाणी रोज कोर्टामध्ये जातात. आता शेवटची घटका तुमची आलेली आहे. किती 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 घोटाळे तुम्ही करता. म्हणजे ते गुंड बरे, पण हे सगळे माफिया जे आहे त्यांच्यासारखे रेती माफिया, मुरुम माफिया, 136 कोटी रुपयाचा दंड तुम्हाला झाला. अजून काय पाहिजे तुम्हाला? पुण्याच्या भोसरी प्रकरणामध्ये तुमची काय हालत झालेली आता. परवा नाशिक आपल्या मुंबईच्या हायकोर्टाने काय निकाल दिला तुमच्या विरोधामध्ये. आता एका वर्षामध्ये सगळी केस चालून त्याचा निकाल येणार आहे. आणि म्हणून आपण काय धंदे करतो आणि ते बघा, आपली आता किंमत काय राहिली ते बघा, आणि मग भाजपला म्हणा गुंडांचा पक्ष आहे का कुणाचा पक्ष आहे म्हणून.